आजच्या काळात व्यवसाय म्हणजे फक्त नफा कमवण्याचं साधन राहिलेलं नाही, तर समाजाच्या एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याचं माध्यमही ठरू शकतं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील निखिल वंजारी यांनीही याच विचारातून एक वेगळी वाट निवडली आहे. योगाच्या माध्यमातून लोकांना निरोगी जीवनाचा संदेश देताना त्यांना शुद्ध आणि सकस आहाराचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. याच विचारातून त्यांनी कोल्ड प्रेस ऑइल मिलचा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करत असून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण त्यांच्या कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायाची माहिती आणि या व्यवसायातील संधी जाणून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यात जाणार आहोत. निखिल वंजारी यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गेल्या काही वर्षापासून ते योग प्रशिक्षण देण्याचे काम करतात. योग शिकवताना लोकांच्या आरोग्याबाबत त्यांचा सातत्याने संपर्क येत होता. यातूनच त्यांना बहुतांश घरामध्ये रिफाइंड ऑइलचा वापर वाढत असल्याने आरोग्याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे ध्यानात येऊ लागले. हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून ते लोकांना विना रिफाइंड खाद्यतेल तसेच तेल काढल्यानंतर उरणाऱ्या पेंडीचे जनावरांसाठी दर्जेदार पशुखाद्यही उपलब्ध करून देत आहेत. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BA झालेलं आहे. यानंतर मी योग क्षेत्रात तर मी काम करतोच. मला एक लोकांना आरोग्य देण्यासाठी माझ्या लक्षात आलं की योगासोबतच चांगला आहार आवश्यक आहे. तर ते चांगल्या आहारासाठी आज बाजारामध्ये चांगलं तेल प्राप्त होत नव्हतं, तर हे चांगलं तेल मिळावं यासाठी मी हे व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि हा जनाई ऑइल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून हे तेल निर्मितीचा व्यवसाय करत आहे. सोबतच आपण पाहू शकतात की या ठिकाणी आपण पेंड निर्मिती देखील या ठिकाणी होते आणि पशूंना देखील शुद्ध आणि पौष्टिक आहार यातून प्राप्त होतो. निखिल यांनी सुरुवातीला लाकडी तेल घाण्याविषयी माहिती घेतली, परंतु लाकडी तेल घाण्यातून निघणारे तेलाचे प्रमाण, तेलाची गुणवत्ता आणि पेंडीची गुणवत्ता त्यांना समाधानकारक वाटली नाही. त्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ऑइल मिल पाहिल्यानंतर लातूर येथील भारत ॲग्रीटेक यांच्याकडून कोल्ड प्रेस ऑइल मिल खरेदी केली. याच्यामध्ये लाकडी घाणा आणि हा आपला ऑइल एक्सपेलर या दोन्हीपैकी मी याच मशीनची यामुळे हे केला की आपण जेव्हा आपल्याला स्केलेबिलिटी जर पाहिली तर आपण लाकडी घाण्यातून साधारण 15 किलोपर्यंतच आपण तेल तयार करू शकतो आणि या दिवसाचे आणि या ह्याच्यातून मशनीद्वारे आपण साधारण एका तासामध्ये 1 क्विंटलपर्यंत आपण याच्यामध्ये प्रोसेसिंग करू शकतो. आता स्केलेबिलिटीसोबतच त्याच्या जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता देखील याची चांगली राहते. लाकडी घाण्यामध्ये थोडा त्याच्यामध्ये मॉइश्चर करता थोडं पाणी त्याच्यात मारावं लागतं, मग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मॉइश्चर येते आणि त्याच्यामध्ये ते तेल लवकर खराब होण्याची शक्यता असते. जर ह्याच्यामध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जवळपास येतच नाही. त्यामुळे ह्याची व्हॅलिडिटी जी आहे, जे एक्सपायरी डेट आहे ती फार साधारण 9 महिन्यापर्यंत हे तेल आपलं टिकून राहतं. भारत ॲग्रीटेक यांच्याकडून खरेदी केलेली कोल्ड प्रेस ऑइल मिल अतिशय उत्कृष्ट दर्जाची असल्याचे निखिल सांगतात. या मशीनच्या देखभालीसाठी विशेष काळजी घेण्याची किंवा फारशा मेंटेनन्सची गरज भासत नाही. त्यामुळे अगदी एका माणसाच्या सहाय्यानेही ऑइल मिल व्यवसाय करता येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्यातलं प्रोडक्शन असल्यामुळे याच्या ज्या काही लागणारे पार्ट्स आहेत ते आपल्याला सहज प्राप्त होतात. तसेच यांची कस्टमर सर्व्हिस फार चांगली आहे भारत ॲग्रीटेकची. मला आतापर्यंत ज्या काही अडचणी आल्या, जशा की रॉ मटेरियलच्या मॉइश्चर मेंटेनन्सच्या बाबतीत असतील किंवा याच्या किती थ्रेडवर काढायचा, अशा काही बारीक गोष्टी आहेत, त्या गोष्टी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. निखिल सध्या त्यांच्या जनाई ऑइल या ब्रँडसाठी दिवसाला किमान 100 लिटर ऑइलचे उत्पादन करतात. शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल, करडई, मोहरी यासारख्या विविध तेलबियांपासून ते नैसर्गिक विना रिफाइंड खाद्यतेल तयार करतात.
त्याचबरोबर परिसरातील लोकांच्या तेलबियांचे गाळप करून देण्याचे कामही करतात। तेल काढल्यानंतर तयार होणारी पेंड परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दरात विकली जाते। तसेच तयार झालेले तेल परिसरातील लोकांना, दुकानदारांना तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या विविध मॉल्सना होलसेल दरात विकले जाते। 100 लिटरपर्यंत रोज आम्ही आता पॅकेजिंगसाठी आमच्या प्रोसेसिंग करत आहेत। सोबतच जे शेतकरी वर्ग येतो त्यांनाही प्रोसेसिंग करून देतो। माझा जो माल तयार होतो, माझी जी जनाई ऑइल इंडस्ट्रीजकडून जे काही प्रोडक्ट तयार होतात ते जे मॉल्स आहेत, दुकान आहेत, त्याच्यावर होलसेल दरामध्ये आपण ते माल देतो। आणि आपल्या इथे रिटेल देखील जे काही आपल्या परिचित आहेत ते त्यांना देखील माल आपण या ठिकाणी अवेलेबल करतो। पेंडीला फार चांगली मागणी आहे। पेंड जी प्री बुकिंग होती, पेंड अजिबात शिल्लक राहत नाही। पेंडीची क्वालिटी, गुणवत्ता चांगली असल्यामुळं जे पशुपालक आहेत ते पहिलेपासून आपल्या संपर्कात असतात आणि पूर्ण पेंड जी आहे ते घेऊन जातात। प्रत्येक घरात दररोज खाद्यतेलाची गरज असते, त्यामुळे हा वर्षाचे 12 महिने चालणारा आणि चांगली आर्थिक कमाई करून देणारा व्यवसाय आहे। त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या परिसरात कोल्ड प्रेस ऑइल मिल किंवा अशा शेतीपूरक व्यवसायाची उभारणी करावी असे निखिल सांगतात। विशेष म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल मिलसह विविध शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि व्यवसायविषयक सल्ला भारत ॲग्रीटेक लातूर येथे उपलब्ध करून दिला जातो। हा जो व्यवसाय आहे त्याला पूर्ण कंटिन्यू 12 महिने याला तेलाला मागणी असते आणि शाश्वत स्वरूपाचा हा व्यवसाय आहे। आणि तरुणांनी या ठिकाणी आल्यानंतर आपण स्वतः तर हे कार्य करू शकतोच, सोबतच आपण जे युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना देखील आपण या ठिकाणी नोकरी देऊ शकतो। नोकरी आपण शोधण्यापेक्षा नोकरी देणारे आपण या ठिकाणी या कार्यातून बनू शकतो। कोल्ड प्रेस ऑइल मिल हा केवळ खाद्यतेल उत्पादनाचा व्यवसाय नसून मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगाचा एक उत्तम पर्याय आहे। वाढती आरोग्य जागरूकता, शुद्ध आणि विना रिफाईंड खाद्यतेलाला वाढती मागणी, तसेच तेलासोबत पेंडीच्या विक्रीतून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न, यामुळे हा व्यवसाय ग्रामीण आणि शहरी भागातील उद्योजकांसाठी चांगली संधी ठरत आहे। कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायाविषयी अधिक माहिती हवी असल्यास भारत ॲग्रीटेक लातूर यांच्याशी 96 19 66 30 55 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा।